चोपडा तालुक्यात बनावट देशी दारू निर्मितीचा पर्दाफाश, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त. जळगाव जिल्ह्यात बनावट देशी दारू निर्मिती विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. चोपडा तालुक्यात अवैधरित्या बनावट देशी मद्य तयार केले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने छापा टाकला. या कारवाईत बनावट देशी मद्याच्या बाटल्या, बनावट लेबल, बुचे, रिकाम्या बाटल्या, सीलिंग मशीन आणि इतर साहित्यांसह तब्बल 18,32,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला 25 ऑगस्ट 2026 रोजी चोपडा तालुक्यात बनावट देशी मद्य तयार केले जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. कार्यवाही दरम्यान मद्य तयार करून त्याची बाटलीबंद पॅकिंग केली जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. छाप्यात बनावट देशी मद्याच्या सील बंद बाटल्या, मोठ्या प्रमाणात रिकाम्या बाटल्या, लेबल आणि बुचे आढळून आले. याशिवाय स्वयंचलित सिलिंग मशीन, पाण्याच्या टाक्या, पाणी ओढण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रॉनिक मोटार आणि बाटलीबंदसाठी लागणारे इतर साहित्यही जप्त करण्यात आले. या कार्यवाहीतील एक महत्त्वाची बाब म्हणजे जप्त करण्यात आलेल्या काही मद्याच्या बाटल्यांवर महाराष्ट्रात विक्रीसाठी असल्याचे दर्शविणारे लेबल लावण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. यामुळे या मद्याची निर्मिती करून त्यांची विक्री करण्याचा प्रयत्न झाला असल्याची शक्यता तपासली जात आहे. या संपूर्ण कार्यवाहीत 18,32,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या साहित्यांमध्ये मद्याच्या बाटल्या, रिकाम्या बाटल्या, लेबल, बुचे, सीलिंग मशीन आणि इतर साहित्याचा समावेश आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने संबंधित ज्ञात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केला आहे. बनावट मद्य निर्मिती मागे नेमका कोणाचा सहभाग आहे, या प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे आणि तयार केलेले मद्य कुठे विक्रीसाठी पाठवले जाणार होते याचा तपास विभागाकडून सुरू आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केली. कार्यवाहीबाबत दुय्यम निरीक्षक RV चव्हाण यांनी माहिती दिली. दरम्यान अवैध बनावट मद्य निर्मिती करणाऱ्यांविरोधात यापुढे कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. चोपडा तालुक्यातील या कारवाईमुळे बनावट मद्य निर्मितीचा प्रकार समोर आला असून या प्रकरणाची पुढील तपासणी सुरू आहे. या कारवाई मागील संपूर्ण साखळी आणि या व्यवसायात आणखी कोणाचा सहभाग आहे का हे तपासातून स्पष्ट होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाची आणि पडताळलेली बातमी जळगाव न्यूज. सर, काय सांगाल, मुंबई आणि जळगावच्या उत्पादन शुल्क पथकाने एक मोठी कारवाई केलेली जळगाव जिल्ह्यात, नेमकं काय कारवाईचं स्वरूप आहे? काल 25/8/2026 रोजी चोपडा तालुक्यातील एका गावी आम्ही जाऊन अवैध दारू निर्मिती कारखान्यावर छापा टाकला. सदर छापा आयुक्त राजेश देशमुख साहेब यांच्या आदेशानुसार सहआयुक्त श्री प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक रवींद्र उगले, निरीक्षक थोरात साहेब, दुसरे निरीक्षक रियाज खान साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही इथे मोमीन साहेब निरीक्षक चोपडा यांच्या समोर जाऊन तिथं देशी दारू कारखान्यावर, अवैध निर्मिती कारखान्यावर छापा टाकला. तिथे जाऊन आम्हाला विविध बनावट देशी दारू निर्मितीचे साहित्य, ब्लेंड, झाकणं, लेबल असे सर्व साहित्य मिळून आलंय. अंदाजे 18.5 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्हाला त्या तिथे कव्हर झाला. सर्व साहित्य व सर्व हे डुप्लिकेट असून तेथे सदर माल सील करण्याकरिता बॉटलिंग, सीलिंग मशीन सुद्धा आम्हाला तिथे मिळून आलेली. सर, आरोपी फरार झाला आहे की त्याला? हा, आरोपी फरार आहेत. त्याबाबतचा तपास पुढील चालू आहे. या मुद्देमालामध्ये नेमकं आपण काय काय जप्त केलं? मुद्देमालामध्ये आम्ही तयार देशी दारूचं ब्लेंड, बुचणं, लेबल, काही बॉटल्स आहेत, काही तयार माल आहे व इतर त्याला बनवण्यासाठीचं एक सिलिंग मशीन आहे, असं इतर साहित्य सर्व मिळून आलेलं आम्हाला. सर, हा जो कारखाना होता बनावट देशी दारूचा, हा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर सुरू असल्याचं आहे. 1 किलोमीटर अलीकडे काही परिसर येतो, त्या ह्याच्यात मुळे अवतार म्हणून गाव आहे. ते 1 किलोमीटर अंतराच्या आसपास आहे ते बॉर्डरच्या, म्हणजे महाराष्ट्र हद्दीत येतं ते. हे जे बनावट दारू आहे म्हणजे ही मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्ही ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होत होती? हे महाराष्ट्र निर्मित आहे. त्याच्यावर जे लेबल आहेत किंवा विक्रीसाठी महाराष्ट्र राज्य निर्मिती आणि विक्रीसाठी महाराष्ट्र राज्यात असेच त्याच्यावर स्टिकर आहेत. तिकडं म्हणजे MP मध्ये जातं का नाही याबाबत आम्हाला काही पूर्ण खात्री नाही, पण महाराष्ट्रात त्याचे काही सेल होतोय. सर, आता कशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात येणार? आपण मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करतोय आणि त्याबाबत आता आणखी काय काय लोक सिद्ध होतात याचा तपास चाललेला आहे.
माझ्यासोबत उदय शिंदे साहेब, दुय्यम निरीक्षक नवनाथ गोडके साहेब आणि फिर्यादी विकास गायकवाड, ढवळे, सोनवणे, परत नागरे आहेत आणि भगत आणि आरती धोंगडे म्हणून आमच्या महिला जवान आहेत. एवढासा स्टाफ बरोबर आहे. किती आरोपी? आता प्रथम दर्शनी तर 2 आरोपी आम्हाला दिसून येत आहेत, पण आणखी कोण कोण याबाबत आम्ही तुम्हाला खुलासा करू. थोडासा तपास चालेल, तपास अंतर्गत आरोपींची नावं? थोडस आता थोडस एक्सपोज केलं तर काही ते पळून जाऊ शकतात किंवा किती मुद्देमाल आहे 18.5 लाख रुपयाच्या आसपासचा मुद्देमाल आहे. सर आपण माझं नाव R.V. चव्हाण, रुपेश विठ्ठल चव्हाण, दुय्यम निरीक्षक, महाराष्ट्र राज्य भरारी पथक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई.